नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ते गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा तडतडलं आहे. आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. इथे मी कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तिचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया तेलावरती. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला. आता कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा परतत असतानाच यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता कांदा सॉफ्ट करून घेऊया. आता इथे मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. कांद्याबरोबरच आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घेऊया. तर इथे मी 2 मिनटं कांदा असा परतून घेतला. मस्त सॉफ्ट झाला आहे आणि किंचित रंगसुद्धा बदलला आहे कांद्याचा. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो आता तेलावरती परतून सॉफ्ट करून घेऊया. तर इथे पहा टोमॅटो मस्त असा सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं. यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली होती. आता इथे अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे. यानंतर पाव चमचा हळद घातली आहे. आता हे सगळे मसाले परतून घेऊया. इथे मी पाव चमचा गरम मसाला घालते आहे. हे सगळे मसाले आता 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहेत. जर मसाले पॅनला चिटकत असतील तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी इथे घालू शकता. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊया. आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि 1 कप इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे. यानंतर इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तांदळाच्या पिठामुळे थोडासा कुरकुरीतपणा येईल रेसिपीला. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. लक्षात ठेवा इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे मी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला थंड करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला याचं पीठ मळता येईल. तर इथे मी या बाउलमध्ये काढून घेते. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता. जेव्हा आपण कांदा टोमॅटो परतला तर त्याबरोबरच तुम्ही किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, थोडासा वाफवलेला मटार किंवा स्वीटकॉर्नचे दाणे हे सुद्धा घालू शकता आणि याला आणखी पौष्टिक बनवू शकता आणि याची चवसुद्धा त्यामुळे खूप वाढेल. पण आज मी अगदी बेसिक साहित्यापासून हे बनवते. जे साहित्य आपल्या घरी नेहमी उपलब्ध असतं अशा साहित्यापासून आज आपण ही रेसिपी बनवतो आहे. त्यामुळे इथे मी फक्त कांदा आणि टोमॅटो हेच वापरलं. तर हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर खूपच कमी पाणी यामध्ये लागतं. आपण याच्यामध्ये जो कांदा घातला आहे, टोमॅटो घातला आहे, त्याचं मॉइश्चरसुद्धा आहे, त्यामुळे हे आधीच ओलसर असतं. तर इथे पहा अगदी मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि हे असं मळून घेतलं. तर एकत्र पाणी घालू नका, जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे, पण खूपच कमी पाणी हे मळताना तुम्हाला लागेल. तर हे पहा अगदी व्यवस्थित झालं आहे हे. आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे वडे किंवा छोट्या टिक्क्या बनवून घ्यायच्या. तर असा पहा तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता. मी इथे गोल आकाराच्या बनवते टिक्क्या. तर अशाच आपण सगळ्या टिक्क्या इथे तयार करून घेऊया. तर इथे पहा या टिक्क्या तयार आहेत.
आता ह्या टिक्क्या आपण फ्राय करून घेऊया. तर ह्या टिक्क्या फ्राय करण्यासाठी इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम आहे. आता गॅसची फ्लेम मंद करायची आणि ह्या टिक्क्या सोडायच्या आणि मंद फ्लेमवरती ह्या टिक्क्या किंवा वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान फ्राय होतील. आणि जर तुम्हाला तळायचे नसतील किंवा जास्त तेल नको असेल तर तुम्ही ह्या टिक्क्या शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. जर तुम्ही शॅलो फ्राय करणार असाल तर तुम्ही ह्या टिक्क्या थोड्याशा चपट्या करून घ्या, म्हणजे त्या पटकन आतपर्यंत फ्राय होतील. अगदी मस्त अशी रेसिपी आहे आणि यामध्ये जे साहित्य आपण वापरलं त्यातलं सगळं साहित्य प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असेल असंच आपण वापरलं. कधीही काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली तर पटकन तुम्ही हे घरातलं साहित्य एकत्र करून लगेच हे वडे बनवू शकता आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात. तर इथे पहा, मंद फ्लेमवरती हे वडे मी असे मस्त गोल्डन ब्राऊन करून घेतलेत. तर हे वडे आता आपण काढून घेऊया आणि असेच उरलेले सुद्धा वडे इथे मी फ्राय करून घेते. तर हे वडे आपले तयार आहेत. पाहू शकता दिसायला किती मस्त दिसत आहेत. अगदी बाहेरून क्रिस्पी आणि सॉफ्ट आतून असे होतात. इथे मी टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेत. तुम्ही चटणीबरोबरसुद्धा सर्व करू शकता. आता इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. तर पाहू शकता आतपर्यंत हे वडे मस्त फ्राय झालेत. तुम्ही हे मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालून याला आणखी पौष्टिक बनवू शकता. जर तुम्हाला तेलकट नको असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करूनसुद्धा हे बनवू शकता. शॅलो फ्राय करूनसुद्धा हे अतिशय छान लागतात चवीला. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला कळवायला अजिबात विसरू नका. याबरोबरच तुम्हाला माझ्या आणखी कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.